माहेर फुटाणे आजिनी येथील हा मुलगा, याला हाय टेन्शन लाईनमध्ये तो आला होता आणि याच्या वडील जेव्हा वर गेले, हा मुलगा पडला होता आणि पूर्ण याच्या शरीराचा मांस निघत होता, अशी त्याची अवस्था होती. आई वडील गरीब होते, परंतु त्यांनी सर्व पद्धतीने त्या मुलाला वाचवण्यासाठी 3-3.25 लाख रुपये खर्च आला. त्यांनी इकडून तिकडून पैशाची व्यवस्था काही केली, जे काही असेल ते गहाण ठेवलं. माझ्याकडे ते आले, मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांना 80,000ची मदत केली आणि मी माझ्या स्तोत्रातून त्यांना 1 लाखाची मदत केली. आणि आज तो मुलगा, स्मार्ट मुलगा, अतिशय चांगला झाला, बरा झाला. त्यांच्या आई आणि वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. हा व्हिडिओ मी आपल्याला यासाठी सांगत आहे की गावामध्ये असं संकट कुठल्याही कुटुंबावर येऊ शकते. संकट माणसं पाहत नाही, जात पाहत नाही, पात पाहत नाही, काही पाहत नाही. परंतु गावामध्ये आपण इतक्या कार्यक्रमात, इतक्या प्रमाणामध्ये खर्च करतो, तो आवश्यक असेल, परंतु सर्वात आवश्यक आहे की गावात अडचणीत सापडलेल्या माणसाला मदत करणे. आणि म्हणून या माध्यमातून मी सर्व गावकऱ्यांना, सर्व नगरवासियांना विनंती करतो की आपल्या गावामध्ये, आपल्या वार्डामध्ये, आपल्या मोहल्ल्यामध्ये कुठल्या एखाद्या गरीब कुटुंबावर असं संकट आलं तर सर्व काम सोडून 1 वर्ष एखादा कार्यक्रम नाही केला तर फरक पडत नाही, परंतु अशा अडचणीत आणि संकटात सापडलेल्या माणसाला वाचवणे आणि मानवी जीवनामध्ये शेवटी एकमेकाला सहाय्य करणे, एकमेकाला मदत करणे, हाच आपल्या जीवनातील ध्येय असला पाहिजे. आणि मला आनंद आहे की या मुलाचा जीवन वाचवू शकलो. आणि हा मुलगा आता पूर्णपणे, काही चिन्ह पूर्ण आतमध्ये जडल्याचे आहे, परंतु हा जसा जसा मोठा होईल तो पूर्णपणे बरा होईल. एक अपघात होऊ नये, अशी कुठली घटना होऊ नये याची काळजी देखील प्रत्येकाने आवश्यक आहे. आणि म्हणून हाय टेन्शन लाईनच्या खाली कोणी घर बनवू नये. आणि कुठल्याही पद्धतीने अशा पद्धतीची घटना होऊ नये. आपल्याला माहीत असेल, गौरव येथील एक राऊत नावाचा मुलगा होता, युवक होता. त्याचा हरघर तिरंगामध्ये तो वर गेला आणि त्याचा हात दोन्ही गेले. सुदैवाने हा मुलगा सुखरूप आहे. शरीर जडला होता पूर्ण, समोरून मागून पाठीतून पूर्णपणे, परंतु आता थोडे थोडे चिन्ह त्याच्यात आहे, मागूनही आहे, पाठीतही आहे, मी पाहिलेलं आहे. परंतु अपघात, रस्त्यावरील अपघात, रॅश ड्रायव्हिंगने अपघात होतात. आपल्या गाडीमुळे दुसरा माणूस मरतो, कोणाचे हात तुटतात, कोणाचे पाय तुटतात. अनेक कुटुंब, आयुष्यभर माणूस लोक अपंगत्व येते किंवा अशा पद्धतीच्या घटना होतात. सर्वांना एकच विनंती आहे की या मनुष्य जीवन आपल्याला मिळालं आहे, तो चांगल्याने जगूया. आणि समाजामध्ये अशा कुठल्याही घटकाला अडचण आली तर त्याला सर्वांनी मिळून मदत करूया. एवढ्यासाठीच मी हा व्हिडिओ प्रसारित करत आहे. मला विश्वास आहे की आपण सर्वांनी प्रत्येकाची काळजी घ्यावी आणि जिथं अपघात होत असेल, अनुचित घटना होत असेल, त्याच्या संदर्भामध्ये प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी, हीच विनंती करतो. माहेर पंकज फुटाणे यांना त्याच्या भविष्याकरता खूप शुभेच्छा. त्याला विचारलं काय व्हायचं आहे, तर तो म्हणते मला पोलीस व्हायचं आहे. मी म्हटलं कोणीच म्हणत नाही की मला आमदार खासदार व्हायचं आहे, पण त्याच्या पुढील भविष्याकरता खूप खूप शुभेच्छा. त्याच्या आईवडिलांनीही खूप परिश्रम घेऊन त्या मुलाला वाचवलं. शेवटी ते आईवडिलांची बांधिलकी असते, त्यांची जबाबदारी असते. परंतु गरिबीच्या परिस्थितीत, आर्थिक अडचणीत अशा पद्धतीचं संकट आल्यानंतर समस्त गावकऱ्यांनी माणुसकीचा परिचय देऊन त्यांना मदत करावी, हीच माझी सर्वांकडून अपेक्षा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझी सर्वांना एकच विनंती आहे की अनेकदा असं होते की अशी घटना गावात घडते आणि मला वर्षभरानंतर कळते. व्यवस्था आहे, महात्मा फुले जनआरोग्य योजना आहे, आयुष्यमान भारत आहे, मुख्यमंत्री सहायता निधी आहे. आम्ही देखील वेगवेगळ्या माध्यमातून जे काही आमच्या उत्पन्न असेल त्याच्यातून सर्व मदत करत असतो. परंतु अनेकदा दुर्दैवाने असं होतं की सर्व संपून गेल्यानंतर 4-4, 5-5 महिन्यानंतर घटना आम्हाला कळते. जरी आईवडील माझ्यापर्यंत आले नसते तर फार वाईट झालं असतं. माझी सर्वांना एक अजून विनंती आहे की कुठली अशी घटना घडल्यास माझ्या कार्यालयाशी संपर्क करावा. माझ्या वैद्यकीय सहायता कक्ष आहे, त्या वैद्यकीय सहायता कक्षामधली टीम फक्त डेडिकेटेडली मेडिकल हेल्पचंच काम करतात. आणि आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की अशी कुठली घटना घडल्यास, गौरव पनवेलकर आज राहिले नाही, ते माझ्या वैद्यकीय सहायता कक्ष पाहत होतात, परंतु आता सध्या निखिल कडू पाहत आहे. मुंबईला वेगळी टीम आहे. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की अशा पद्धतीची कुठली घटना घडल्यास थेट माझ्या कार्यालयात संपर्क करावा आणि अशा अडचणीत सापडलेल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी सर्व जी काही व्यवस्था आम्ही उभी केली आहे त्याची मदत घ्यावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी पंकज रमेश फुटाणे. हा माझा मुलगा माहीर पंकज फुटाणे.
याला करंट लागल्यामुळे हा 50 ते 60% जळालेला होता. याला तातडीनं आम्ही नागपूरला NXH हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. त्याच्यानंतर याची परिस्थिती खूप वाईट होती आणि मला माझ्या गावचे सरपंच मनोज लिल्लारे यांनी सांगितलं की साहेबांना एकदा भेटून ये, साहेब तुझी मदत करतील. तर मी तातडीने याला तिथे नागपूरला ठेवून 2 दिवसानंतर इथे रामटेकला साहेबांच्या ऑफिसात आलो. तेव्हा साहेब आले आणि साहेबांना मला धीर दिला. साहेबांनी माझी मदत केली. साहेबांनी मला सांगितले की सर्व तुझी व्यवस्था मी करून देतो, तू नागपूरला हॉस्पिटलमध्ये परत जा, मुलाकडे थांब. तेव्हा मी तिथे गेलो. तेव्हा तिथे माझे साहेबांचे काही माणसं आले. त्यांनी माझ्या मुलाला बघितलं ICUमध्ये जाऊन आणि त्यांनी मला काही मदत केली. साहेबांमुळे माझा मुलगा आज इथे उभा आहे. साहेबांनी खूप माझी मदत केली. त्याच्याबद्दल मी साहेबांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद.